त्याच्या आईला आला बघा या म्हाताऱ्याचा कॉल अजून. बोला. काय राव तीन सारखं सारखं कॉल करताय. या इथे समोर या, समोर आल्यानंतर आपण बोलू. लय त्रास म्हातार कळीच आहे. उठलंही सुटलं मलाच फोन लावते, उठलंही सुटलं मलाच फोन लावते. पैसे घेतलं त्या वकिलानं, ही येते माझ्याच बोकांडी बसते. काय त्याच्या आईला येऊ दे, त्याला जाऊ थोडा काय आहे ती. हे बाबा इथं ते म्हाता बेताला आलं तर काय लफडा करू नको. इथं आलोय आपण प्यायला, नाहीतर तुझ्यामुळं आमचं म्हातार केस काढ. नमस्कार. हा हा साहेब, आपल्या पोराचं काय केलं? 1 महिना झाला पैसे देऊन. दमान दमान बोलाय कराय कशाला बोलतोय. तू मला शिकवू नको. माझी पितो मला तू शिकवतो. वयस्कर आहे का तर नाही मला दिसतो नाही गडी. जमतोय ना तुम्हाला केस लढवायला? नसेल तर माझे पैसे परत द्यायला सांगा. अशाचे पैसे किराने पैसे घेतले ह्यांचा पोरगा बलात्कार करणार. बलात्कार केला तुमच्या पोराने. बलात्कार माझ्या पोराने केलाय? मग हे तुम्ही बोलताय, तुम्हाला माहित आहे माझ्या पोराने बलात्कार केलाय? म्हाताऱ्या तू बोलतोस पण कायदा बोलायला पाहिजे ना. कायदा बोलतो बलात्कार केलाय. म्हणजे तुम्ही आणखी हे समजताय माझ्या पोराने बलात्कार केला. म्हणजे तुम्ही आणि तुमचा वकील काय केस लढवणारे मला चांगलं समजलंय. तुम्ही एक काम करा, माझे सगळे पैसे परत द्या. कोणाचे पैसे? हलवाय वकिलांनी घेतलेत पैसे. तू का बाहेर ढकलून काढू दे. राहू दे की. तू काय बस. राहू दे सोड. पैसे अरे राहू तू चाल चालेल ना पाहिजे. त्या वकिलाकडे पैसे मागायचे. हो.
पप्पा आलता घरी तुझी तक्रार करायला लागला होता. तू काय त्या शिरपाच्या पुरीला काय ताप देतोय म्हण. पण तिच्यावर प्रेम आहे माझं, असं कसं सांगताय मला तुम्ही? अरे प्रेमाची काय चटणी करून घालतो का काय? त्या पोरीचा नाद सोड. सरपंच साहेब, बाकी तुम्ही काय बी सांगा, पण पिंकीचा नाव थोडा सांगू ना, कारण लग्न मी त्याशीच करणार आहे. माझं काळीच आहे. तुला नीट प्रेमानं सांगतोय, मला दुसरी भाषा वापरायला लावू नको. दुसरे पण मार्ग आहेत माझ्याकडं. ओ बाबा, त्या लाल्याला नीट सांगा, नाहीतर तुम्ही पुन्हा मला म्हणू नका तुम्ही असं का केलं. ए लाल्या, समजलं ना नीट? जरा नीट करून खावा. साहेब, त्या लाल्याकडे जरा लक्ष राहू द्या. जरा आगाव आहे ती लाल्या, आगावपणा करतोय.